मागून कलाकारांचा दबाव वाढतोय, त्याच्यामुळे सुरेशला अतिशय व्यवस्थित बोलत असताना मला टोकावं लागलं. विषय महत्त्वाचा आहे, सगळ्यांना खूप बोलायचं आहे, कारण जवळपास कुठल्याही साहित्य संमेलनात नव्हता असा हा विषय आहे. आता गंमत अशी आहे की राजकारणाचं प्रतिबिंब मराठी साहित्यावर उमटलं का, असा मराठी मनाला पडलेला प्रश्न तर स्वातंत्र्य चळवळीवर एकही कादंबरी नाही आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर एकही कादंबरी नाही आहे. फाळणी झाली देशाची, एवढे लाखो लोक मारले गेले, पण फाळणीवर मराठीमध्ये एकही कादंबरी नाही आहे. हिंदीत आहेत, इंग्रजीत आहेत, उर्दूत आहेत. तर अशी का अवस्था झाली मराठी लेखकाची? अनेक लेखकांनी, अनेक वक्त्यांनी त्याचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला की मराठी लेखक असा मूळचा बुजलेलाच आहे का गांगरलेला असतो? आणि पत्रकारांना जसं मालकाकडे बघून बातम्या द्याव्या लागतात, तसं लेखकांना प्रकाशकाकडे बघून कादंबऱ्या लिहाव्या लागतात. कोणी भरपूर लिहिल हो, पण प्रकाशकांनी जर छापली नाही तर करायचं काय? मग सध्या पदरचे पैसे खर्च करून पुस्तकं काढायचा एक ट्रेंड नवा सुरू झाला आहे. त्याच्यात तुम्ही 1000 प्रतिही काढू शकता, एक प्रतसुद्धा काढू शकता, 5 प्रतिसुद्धा काढू शकता. तर अशी काही ही वाचकांची आणि मराठी लेखकांची ही काही अशी संस्कृती अशी वाईट झालेली नव्हती, पण झाली अशी. आता एक नटी म्हणते की 2014 सालीच देशाला स्वातंत्र्य मिळालं. आता डॉक्टर भागवत त्या नटीच्याच पंक्तीला जाऊन बसतात आणि म्हणतात की मागच्या वर्षी रामलल्लाची उभारणी झाली आणि तेव्हाच या देशाचा स्व प्रकटला. तर हा काय वाह्यातपणा आहे हा? हे बरोबर नाही. तुम्ही कोणाचा अपमान करता? स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करता. आणि या कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्वातंत्र्य चळवळीतली मूल्य आलेली आहेत. ती मूल्य जर जपायची असतील तर ती साहित्यात आली पाहिजेत. आणि म्हणून मराठी माणसाचं मला असं वाटतं की थेट ज्ञानेश्वरांपासून एकनाथांपर्यंत असं मन राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त वळलेलं आहे. साने गुरुजींचा उल्लेख तसा इथे कोणीच केला नाही, पण साने गुरुजी पॉलिटिकल रायटर होते की नाही? बहुतेक कादंबऱ्या त्यांनी तुरुंगात लिहिलेल्या आहेत. म्हणजे हे मराठीतलं केवढं मोठं एक वास्तव आहे की एक लेखक कायम तुरुंगातच असतो आणि तो तुरुंगात बसूनच कादंबऱ्या लिहितोय, कविता लिहितोय, अनुवाद करतोय. आणि तरीही त्याला रडका लेखक, त्याला मवाळ मलूल लेखक असं म्हणतात. प्रत्यक्ष साने गुरुजींनी बॉम्बस्फोट केलेले आहेत, जाळपोळ केलेली आहे, अनेक धरणी धरलेली आहेत, कामगारांच्या संघटना त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या दृष्टिकोनातच काहीतरी फरक झालेला आहे. संजय आवटीनं ज्या कादंबरीचा उल्लेख केला, ती रणांगण नावाची कादंबरी, ही मराठीतली 1 नंबरची राजकीय कादंबरी आहे. कारण त्याला अख्ख्या आंतरराष्ट्रीय वातावरणाचा खूप मोठा पट आहे. त्याच्यात हिटलर आहे, नाझी आहे, फॅसिस्ट आहेत. आणि ह्या फॅसिझम आणि नाझिझममुळे त्या काळातल्या संवेदनशील माणसांची कशी परवड झाली त्याची नोंद आहे. अजून एक कादंबरी, ती बहुतेक कोणाला माहिती नाही आहे, पण ती फुकट डाउनलोड करून घेता येते. मामा वरेरकरांनी शिपायाची बायको नावाची एक कादंबरी लिहिली आहे. अख्खी कादंबरी काँग्रेस पक्ष या विषयावर लिहिलेली आहे. एक पोलीस अधिकारी असतो, त्याची बायको काँग्रेसची कार्यकर्ती असते, तो ब्रिटिशांच्या नोकरीतला असतो. मग या दोघांची वादावादी कशी होते, या दोघांना अजून 2 जण येऊन मिळतात आणि अख्ख्या कादंबरीमध्ये काँग्रेस पक्ष, आपलं गुलामीचं राजकारण, या सगळ्या गोष्टींची मोठी उलाढाल केलेली आहे. अजून एक महाराष्ट्राचं दुर्लक्ष होतं आहे राजकीय कादंबऱ्यांबद्दल, ते म्हणजे आमचे बी रघुनाथ. मराठवाड्यातला एवढा मोठा लेखक, ज्याच्या असंख्य कथा आणि 4 कादंबऱ्या या हैदराबाद संस्थानामध्ये निजामाची जी दडपशाही चाललेली होती आणि त्या दडपशाहीमुळे सबंध समाज जीवन कसं पिचून गेलेलं होतं त्याची बारीक सारीक नोंद केलेली आहे. हा बी रघुनाथ अजूनही लोकांना अज्ञात आहे. बाकी या लेखकांच्या, या वक्त्यांनी काही लेखकांची नावं घेतली, कादंबऱ्यांची नावं घेतली, पण लक्षात येत आहे का की ह्या सगळ्या गेल्या शतकातल्या कादंबऱ्या आहेत. गेलं शतक अगदी वेगळं होतं.
आज ह्या शतकाला 25 वर्ष झालेली आहेत आणि 25 वर्षात नाव घेण्याजोगी एक तरी राजकीय कादंबरी आहे का? लक्ष्मीकांत देशमुखांनी अफगाणिस्तानावर लिहिली, काश्मीरवर कोणी कोणी काय काय लिहितं आहे, पण नीरजा नावाच्या एका कवयित्रीनं पहिल्यांदाच एक गद्य रूपात काहीतरी लिहिलं आणि ती जी कादंबरी आहे थिजलेल्या वर्तमानाचे अवशेष, ती जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की केवढं मोठं धाडस तिनं केलेलं आहे. हिंदीमध्ये 2014पासून जे राज्यकर्ते सत्तेवर आले त्यांच्या राजकारणाविषयी भरपूर कादंबऱ्या आहेत. इंग्रजीतसुद्धा भरपूर कादंबऱ्या आहेत. अगदी परदेशी लेखकांनी मोदी, RSS, विश्व हिंदू परिषद, त्यांची दडपशाही या सगळ्यांवर भरपूर कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आणि मराठीत गुजरातमध्ये दर्शवणं शक्य आहे हो, पण मराठीत अशी काय धाड भरली होती की तुम्ही सोसताय, सहन करताय आणि तुम्हाला काहीच नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्वभाव बदलला पाहिजे. मराठी लेखक या ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ आणि नंतर सगळे जे संत परंपरा झाली त्यातच गुरफटलेला आहे. समाजसुधारक होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारणापेक्षा समाजसुधारणा जास्त महत्त्वाची वाटली. आगरकर म्हणा, लोकहितवादी म्हणा, विठ्ठलरामजी म्हणा, आंबेडकर म्हणा, शाहू घ्या, फुले घ्या, यांच्या अनुयायांना समाजकारण अधिक महत्त्वाचं वाटलं. ते जर बदललं तर मग राजकारण बदलेल असं वाटलं. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं ना की राजकीय स्वातंत्र्य तर केव्हाही मिळेल आणि मिळालंच आहे. राजकीय स्वातंत्र्यानंतर सामाजिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळाली तरच ह्या स्वातंत्र्याचं चीज होणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आधी राजकीय आणि मग टिळकांचा प्रभाव गांधीजींनी हटवला, गांधीजींचा प्रभाव हिंदुत्ववाद्यांनी हटवला, सावरकरांचं सगळं स्तोम माजलं आणि मग गांधीजींच्या आधिपत्याखालची जी काँग्रेस होती आणि ह्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालची जी स्वातंत्र्य चळवळ होती तिच्याकडे ह्या हिंदुत्ववादी विचारांच्या पगड्याखालचे सगळे मराठी लेखक पूर्णपणे निराश झाले. कारण त्यांच्या हातातलं राजकारण गांधींनी हुसकावून घेतलं आणि ते बहुजन समाजामध्ये पसरवलं. काँग्रेस सगळी बहुजन समाजामध्ये पसरवली आणि त्याच्यामुळे असं मला वाटतं की ज्यांच्या हातात लेखण्या होत्या, ज्या जातीला लेखणीचंच काम दिलेलं होतं, त्यांनी बहुतेक कदाचित पाठ फिरवली. त्याच्याहीमुळे असेल कदाचित की मराठीमध्ये राजकीय कादंबरी म्हणावी तशी नाही. साधू सरांनी मुंबई दिनांक लिहिलं, सिंहासन लिहिलं, बऱ्याच कादंबऱ्या मराठीत आल्याही. वसंत वेरखेडकरांची प्रतिनिधी आहे, शरदचंद्र मुक्तिबोधांच्या 3 कादंबऱ्या आहेत. अशा भरपूर सटरफटर भरपूर आहेत. पण एक क्लासिक जिनं सगळा देश, सगळी राजकीय चळवळ, तत्त्वज्ञान, मूल्य, निष्ठा या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. कारण अपेक्षा अशी असते की साहित्यिकानं सत्य, निष्ठा, तत्त्व, मूल्य हे सगळं पालन करावं आणि राजकारण्यांनी मात्र काहीच करायचं नाही. आता गंमत अशी झाली की राजकारणीच खोटं बोलायला लागले. आता या खोटं बोलणाऱ्यांचं आणखीन खोटं काय करायचं? म्हणजे जे कल्पित आहे, जे असत्य आहे, जे निव्वळ धादांत खोटं आहे त्याच्यावर अजून कादंबरी काय लिहायची? म्हणजे कल्पितावर दुसरं कल्पित रोपलं का काय होईल? ते केवढी वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळे कदाचित मराठी लेखक असं दूर जातोय की काय असं वाटायला लागले की नको रे बाबा. आधीच मध्यम वर्गाला राजकारणाविषयी घृणा, त्याच्या सत्तेच्या राजकारणाविषयी घृणा. ओके, मेधा पाटकरचं राजकारण चाललं आहे त्याच्याबद्दल काहीतरी लिही, नरेंद्र दाभोलकरांचं राजकारण चाललं आहे त्याच्याबद्दल काहीतरी लिही, कितीतरी शेतमजुरांच्या चळवळी चालू आहे त्यांच्या राजकारणाबद्दल लिही, शेतकऱ्यांची चळवळ चालू आहे त्याच्याबद्दल नाही. कोणी लिहित नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी लेखक अजूनही बिचकतो. कारण त्याचे जे पूर्वसुरू आहेत त्या पूर्वसुरींनी असं काही घालून दिलेलं नाही की हेच श्रेष्ठ आहे. प्रत्येकानं प्रयोग केले. घाशीराम आणला, बाइंडर आणला, पुरुष आणला, त्या पुरुष नाटकामधला त्या जातीचा राजकीय प्रतिनिधी पण आणला, पण हे पुरेसं नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी लेखकांनी आता आपल्यावरची ही पुटळ आहेत जी काही तत्वांची, काही सिद्धांतांची, ती बाजूला केली पाहिजे. त्याच्याशिवाय त्याला उघड्या डोळ्यानं हे काय चाललं अवतीभोवती ते बघता येणार नाही. आता इथे सगळे आम्ही पत्रकारच आहोत, साहित्यिक कोणीच नाही आहे, तसा राजकारणी पण कोणी नाही आहे.
म्हणजे कोणीतरी एक राजकीय कार्यकर्ता इथे येऊन बसवला पाहिजे होता आणि त्यानं सांगायला पाहिजे होतं की अहो, राजकारणाचं प्रतिबिंब मराठी साहित्यात कसं उमटतंय हे माझ्या दृष्टीने कसं वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. ते खोटं आहे का, ते बनावट आहे का, ते लटकं आहे का की नाटकी आहे का, ते हे तरी सांगायला त्यांनी पुढं यायला पाहिजे. पण जी ब्रिटिशांची परंपरा आहे, अमेरिकेची परंपरा आहे की तिथले राजकारणी निवृत्त झाल्यावर किंवा सत्तेत असताना आपल्या आठवणी लिहितात, संस्मरणं लिहितात, काहीतरी दस्तावेज तयार करून ठेवतात की ज्याचा पुढच्या पिढ्यांना फायदा होतो. आपल्याकडे कृष्णाकाठ सोडता आणि बाकीच्या लोक माझे सांगत हे सोडता, बाकीचं काहीच नाही आहे. जी आत्मचरित्र आहेत, उल्लेख झाला तसा या व्यासपीठावर की आत्मचरित्र वाचून असं काय मिळणार आहे, कारण बऱ्याच गोष्टी दडवलेल्या असतात. आम्ही पत्रकार फिक्शन का वाचतो, जर जे वास्तवात आम्हाला कळत नाही, फॅक्ट्स जे आम्हाला सांगत नाहीत ते फिक्शनमध्ये आम्हाला सांगता येतं. अरुण साधूंनी राजकीय पत्रकारिताच केली आणि त्यांना ज्या फॅक्ट्स सांगता येत नव्हत्या त्या त्यांनी फिक्शन रूपाने सांगितल्या. त्याच्यामुळे पत्रकाराच्या हातात, जसं तेंडुलकरांच्या पण हातात होती की फॅक्ट्स आहेत, पण त्या फॅक्ट्स इतक्या क्लिष्ट आहेत, इतक्या संश्लिष्ट आहेत की ते सांगितल्यावर कदाचित माणसाचं मन दुखावेल, म्हणून त्यांनी फिक्शन आणली. आणि म्हणून आज खरीखुरी फिक्शन कशी आहे याचाही अभ्यास होताना दिसत नाही. वरवरचे काही युक्तिवाद, आर्ग्युमेंट्स, तत्त्व, मूल्य यांची मांडणी भरपूर असते. दलित चळवळीवर राकेश वानखेडेंनी लिहिलं आहे, जी के ॲनापुरे त्यांनी लिहिलं आहे. प्रधान मास्तरांनी 60 उत्तराची कहाणी आणि 7 उत्तराची कहाणी, 8 उत्तराची कहाणी आणि 7 उत्तराची कहाणी ही कादंबरीमय पुस्तकं लिहिलीच आहेत. पण चर्चात्मक कादंबऱ्या ह्या फारशा यशस्वी होत नाहीत. कारण काय होतं की कादंबरी म्हटल्यावर त्याच्यामध्ये मनोवेध घेता आला पाहिजे, संवेदना पाहिजेत, भावना पाहिजेत, घटना पाहिजेत, प्रसंग हवे, संवाद हवे आणि मग राजकारण पाहिजे. आता नासी फडक्यांनी राजकीय बॅकग्राऊंड असलेल्या कादंबऱ्या अनेक लिहिल्या. अगदी काश्मीरवर लिहिली, आमच्या हैदराबाद मुक्तीसंग्रामावर लिहिली, सुभाषबाबूंवर लिहिली, पण त्या नाटकीच होत्या. म्हणून मला असं वाटतं की ह्या मंचावरून असा एक संदेश दिला पाहिजे साहित्यिकांना की साहित्यात तुमचंच संमेलन आहे आणि तुमच्या संमेलनात तुमच्याच विषयाचा थोडासा अधिक्षेप आम्ही सगळे करतो आहोत. आमची तेवढी प्राज्ञा नाही आहे की आम्ही तुम्हाला सांगावं, कारण शेवटी प्रचार आणि प्रयोजन हेच जर साहित्याला प्राप्त करायचं असेल तर मग तो सर्जनशील माणूस कसा काय म्हणवला जाईल. कारण प्रत्येक सर्जनाला स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. अभिव्यक्ती ही कुठल्याही कोंदणात किंवा चौकटीत बसलेली नसावी असंच त्या साहित्यिकाचं म्हणणं असतं आणि समीक्षकांचंही म्हणणं असतं. पण कदाचित आपल्याकडे मौज श्रीपू भागवतांच्या प्रभावामुळे तटस्थता, निष्पक्षता याच गोष्टींचा इतका प्रभाव झाला की कोणी विचाराला धरून कादंबऱ्या लिहितं आहे. मग साने गुरुजींना बाद करण्याची परंपरा नासी फडक्यांनीच कुठल्या तरी संमेलनात मांडली ना. आणि मग साने गुरुजींनी नासी फडक्यांना त्यांच्या स्वभावात बसत नव्हतं तरीसुद्धा फार परखड उत्तर दिलेलं आहे. म्हणजे कलावादी की जीवनवादी हा मुद्दा परत आलाच. आणि म्हणून मला असं वाटतं की सौंदर्यवाद जरी त्याच्या जागी मोठा असला तरी तो राजकीय साहित्यामध्ये सुद्धा आला पाहिजे. कारण राजकारण जरी सौंदर्यपूर्ण नसलं, राजकारण जरी सुंदर दिसत नसलं तरी त्याचं जे प्रतिबिंब आहे, त्याचं जे रूपांतर आहे राजकारणाचं ते सुंदर असेल, ते जर मूल्यनिष्ठ असेल, ते जर सत्याचरणी असेल. कारण राजकारणाला सत्याचा आधार लागतो. गांधींचं घ्या, नेहरूंचं घ्या, सुभाषबाबूंचं घ्या, बाबासाहेबांचं घ्या, सत्याचा आधार राजकारणाला असतोच. आणि जर राजकारणाच्या आधारातून सत्य निखळलं तर मग ते साहित्यात व्यक्त होणं काय आणि न व्यक्त होणं काय काही फरक पडणार नाही. त्याच्यामुळे सत्यम शिवम सुंदरम अशी आपल्या देशाची घोषणा आहे. तर ते सत्य शिव असलं पाहिजे. काय हो, खूप आहेत. म्हणजे मी फक्त साकल्यानं समग्रतेनं ज्यांचा उल्लेख करायचा ते करतो आहे. तर
सत्यम शिवम सुंदरम ही जर संकल्पना आपल्या देशानं स्वीकारलेली आहे तर मग ती राजकारणात का नसावी? साहित्यिकांकडूनच आपण अपेक्षा का धरावी की त्यानं पैसे खाल्ले नाही पाहिजेत, त्यानं दारू नाही प्यायली पाहिजेत, त्यानं अजून काही केलं नाही पाहिजे? तर मला असं वाटतं की साहित्यिकांकडून जशी अपेक्षा केली जाते तशी आता ह्या संमेलनाच्या मंचावरून आपणही म्हटलं पाहिजे की राजकीय पुढाऱ्यांनो, जर तुमचं खरोखर प्रतिबिंब साहित्यात उमटवायचं असेल तर तुम्ही पण सुधारा. तुम्ही सहिष्णुता, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती या गोष्टींची तुम्ही देणारे घेणारे कोणीच नाही आहात. ते कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे, तुम्ही मध्ये येऊच नका. आत्ता सुरेशनं उल्लेख केला दिनकरांचा. रामधारी सिंग दिनकरांनी लोकदेव नेहरू नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. अनेकांना ते माहीत नाही आहे. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचं दुसरं प्रकरण क्या नेहरू तानाशाह हैं असं आहे. उद्या जर मोदींचं चरित्र लिहायला घेतलं तर असं दुसरं प्रकरण असेल का? तो लेखकच गायब होईल, ते पुस्तकच गायब होईल, तो प्रकाशक तुरुंगात जाईल आणि जेवढ्या प्रती छापल्या असतील तेवढ्या त्या कुठेतरी राख झालेल्या असतील. निश्चय नावाचा एक विचारवंत होऊन गेला, त्याचं एक आत्मचरित्र आहे. त्याच्या आत्मचरित्रांची प्रकरणं तर फार मजेशीर आहेत. वाय आय एम सो वाईज असं स्वतःच म्हणतो आहे आत्मचरित्रात. वाय आय राईट सो गुड बुक्स. हुकुमशहाचा तत्त्वज्ञ म्हणूनच निश्चय प्रसिद्ध झाला. त्याच्यामुळे आता यापुढच्या हुकुमशहांना जर आत्मचरित्र लिहायची असतील तर प्रकरणं अशीच येतील, मी किती लोकप्रिय आहे, मला कसा भरभरून प्रतिसाद मिळतो, इत्यादी इत्यादी. तेव्हा अशा वेळी साहित्यिकांनी ह्या आत्मचरित्रांना किंवा स्वगौरवाला पुढे येऊन उत्तर दिलं पाहिजे की नाही हो, तुमचे पाय मातीचेच आहेत. तुम्ही कसे काय निवडून येता, कसे काय निवडून येता जाता, हे सगळे आता चर्वित चरवणं होतच आहे. तर मला असं वाटतं की आता पत्रकारांकडून फारशी अपेक्षा नाही. स्वतःच कबूल केलेलं आहे, रोज सिद्धही होतं. पत्रकारितेचे विद्यार्थी आजकाल वर्तमानपत्र वाचत नाहीत. पत्रकारितेचेच विद्यार्थी टेलिव्हिजनच्या बातम्या बघत नाहीत. त्यांच्या खिशात जे उपकरण आहे ते उपकरणच त्यांना सर्व ज्ञान देतं असं त्यांचा भास झालेला आहे. त्याच्यामुळं चित्रपट बऱ्यापैकी पॉलिटिकल कॉमेंट करतोय, नाटकं बऱ्यापैकी पॉलिटिकल कॉमेंट्री करतायत, पण साहित्यातून, विशेषतः मराठी साहित्यातून राजकारणाचं प्रतिबिंब उमटत नाही आहे. संजय आवटे म्हणाला तेवढी आकलन क्षमता नाही आहे का, तेवढी क्षमताच नाही आहे का? मला वाटतं क्षमता आहे, भरपूर आहे. तो घरातच राजकारण करतो ना, मुलांशी करतो, बायकोबरोबर करतो, मेहुण्यांशी करतो, सगळ्यांशी करतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकारण सगळ्यांना कळतं, फक्त ते वळत नाही आहे, ते उमटलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता खूप मोठी संधी आलेली आहे, वेळही आलेली आहे. आणि जाता जाता वेळ कशी साजरी केली जाते हे अनुराधाबाई पाटील यांच्या या काव्यसंग्रहातली एक कविता वाचून मी दाखवतो की एरवी ह्या बाई आमच्या औरंगाबादच्या अतिशय तरल खोल मनातल्या स्वानुभवावरच्या कविता लिहिणाऱ्या म्हणून ख्यात होत्या. आता त्यांनी ह्या सगळ्या बुडीत खाती या काव्यसंग्रहात इतक्या राजकीय कविता लिहिलेल्या आहेत, काय सांगू तुम्हाला. जर जाता जाता हा काव्यसंग्रह घेता आला तर जरूर घ्या. आणि तुमच्या मनातल्या जेवढ्या राजकीय द्वेषाच्या भावना असतील, चिडीच्या भावना असतील, त्या सगळ्या या कवितात तुम्हाला वाचायला मिळतील. मी त्यांची एक कविता वाचून दाखवतो, म्हणजे ह्या परिसंवादाचा समारोप करतो. नव्या स्वातंत्र्याची गोष्ट अशी एक कविता आहे. काही आंदोलनजीवी मारले गेलेत बेमौत, नवे कायदे राबवताना, पण त्यामागेही शुद्ध अंतःकरण आणि पवित्र भावनाच होत्या. व्यक्त केली जाते अशी मुजोर दिलगिरी, तुच्छतेच्या आवरणात झाकलेली, पण पाय ओढत चालणाऱ्या हताश माणसाला कळत नाही काहीच. आणि त्याच्या कानाखालून सरकत राहतात विषाचा लेप लावलेले तीक्ष्ण बाण, अचूक वेध घेणारे. देह मनाचा शिणलेला भार घेऊन तो उभा असतो तुटलेल्या पुलाच्या संवादहीन कठड्याला टेकून.
खालच्या काळ्याशार पाण्याकडे टक लावून पाहताना वाहून जातात त्याचे अनुच्चारित शब्द आणि मन की बात ऐकता ऐकता शिंतो मेंदू भुस्सा होऊन गाव पडणीत सापडलेल्या माणसासारखा भेदरून तो टेकतो डांबर खडी आणि मलबा लावून ठेवलेल्या रस्त्यावरच्या झाडाखाली, जिथं झाडासारखाच गुदमरतो त्याचाही श्वास, ज्याची नोंद असते सरकारी कागदोपत्री रहदारीला अडथळा ठरणारं झाड म्हणून त्याच्यासारखीच, त्याच्या नावाला नसते काना मात्र उकार वेलांटी, नसतो चेहरा, नसतंच फाटक्या खिशात कुठलंही ओळखपत्र गल्ली ते दिल्ली, विनासायास चालणारं आणि इतरांनी मेहरबानी म्हणून बहाल केलेलं श्वास घेण्याचं स्वातंत्र्य माथ्यावर मिरवताना पांगळा होत जातो त्याच्या भोवतीचा काळवंडलेला चिमूटभर उजेड. मात्र गोष्टीतल्या आटपाट नगरात उगवत असतो त्यावेळी 56 इंच छातीच्या योद्ध्यांनी ओढून आणलेला नव्या स्वातंत्र्याचा सूर्य. मी जो 2014 सालचा स्वातंत्र्याचा उल्लेख केला तो अनुराधाबाईंनी अत्यंत धीटपणे थेट असा मांडलेला आहे. लाल किल्ल्याच्या धगधगत्या भिंतीवरचा इतिहास पुसून टाकणारा, जिथं ते वठवतात प्रेषिताची हातखंडा भूमिका, जिथे ते वठवतात प्रेषिताची हातखंडा भूमिका, विचार करण्याचं इतरांचं संशयास्पद स्वातंत्र्य गहाळ करून. नमस्कार.